गावी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सिंधुरा कंठी धरते माल मुक्ता फळा जय देव जय देव जय मंगला मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती ओम नमो जी गजाननाय 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 रत्नखचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे झळित मुकुट शोभे शोभरा झुंझुणती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय देव ओम नमो जी गजाननाय ओम नमो जी गजाननाय ओम नमो जी गजाननाय ओम नमो जी गजाननाय लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सुंद वक्र सुंदर दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव ओम नमो जी गजाननाय ओम नमो जी गजाननाय सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जया हर्षली अयोध्या नगरी हर्षली अयोध्या नगरी हर्षली अयोध्या नगरी श्रीरामाचा जय घोषाने श्रीरामाचा जय घोषाने पावन झाली धरणी हर्षली अयोध्या नगरी हर्षली अयोध्या नगरी हर्षली अयोध्या नगरी माझ्या अयोध्या असलेल्या सर्वस्व जनतेला मी यावेळी आशीर्वाद देतोय पण त्याचबरोबर या माझ्या सर्वस्व जनतेला हा राघव ज्या अयोध्येच्या शासनावर विराजमान झालाय तो राघव आपल्या चरणी शतशः प्रणामही करतोय त्या चरणी सर्वस्व कोटी कोटी प्रणाम खरोखरच यावेळी अयोध्येच्या पुण्यभूमीत माझा जन्म झालाय आणि असं असताना पुनश्च माझी सर्वस्व प्रजा हर्षभरीत झाली आहे अयोध्येत सर्वस्व आनंदमय वातावरण निर्माण झाले आणि याला कारण का असे 14 वर्षाचा खडतर वनवास या राघवानं भोगिला आणि पुनश्च आपल्या मायभूमीत तो परतलाय आणि म्हणून माझी सर्वस्व प्रजा यावेळी हर्षभरीत मुद्रेनं माझ्याकडे पाहते प्रत्यक्ष आनंद अश्रू त्यांच्या सर्वस्व मावेनासा झालाय आठवतो तो प्रसंग पितृवचनासाठी आणि आईच्या इच्छेसाठी म्हणून त्यानं 14 वर्षाचा खडतर वनवास भोगिला आणि तो वनवास होता फक्त माझ्या एकट्यासाठी होता आई बापाची इच्छा पूर्ण करणे प्रत्येक मुलाचं काम आहे पित्यानं दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी मुलानं जपायचं असतं मुलानं त्या सर्व वचनाची पूर्तता करायची असते अनेक पुत्र जन्माला येण्यापेक्षा एकच पुत्र जन्मास यावा पण त्यानं आई बापाचा उत्कर्ष साधावा आई बापाचा जो उत्कर्ष साधतो तो या जगात सुपुत्र या संस्थेला पात्र ठरतो आणि म्हणूनच मी माझ्या जीवनात त्या तत्वाला मी पात्र ठरलोय बापानं दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी मी वनवास भोगत असताना आईची इच्छा कोणती असेल तर 2 वर आणि त्या 2 वराचा काय मागितलं असेल तर एका वरानं 14 वर्षाचा वनवास राघवानं भोगावा आणि दुसऱ्या वरानं काय मागितलं असेल तर काही मातेनं मागितलं ते काय तर भरताला राज्याभिषेक व्हावा भरत राजगादीवर बसावा अशा इच्छेने इच्छा प्रदर्शित केली पिता शोभाकुल अवस्थेत होता वचन पूर्ततेचा
जर झाले नसेल तर त्या वचनाचा भंग झाल्याचा महत् पाप त्यांच्या माती येणार होतं. असं असताना मला बोलवून केलं आणि मला म्हटलं, हे राम, मला तुला काही सांगायचंय. आज तुझ्या या सावत्र मातूने यावी तुझ्यासाठी इच्छा दर्शवी ती कोणती असेल तर तू वनवास भोगावा. मी सर्वस्व हासत मुद्रेनं सांगितलं, पिताची चिंता करू नका. हा 14 वर्षाचा जर खडतर वनवास मी भोगावा अशी जर तिची इच्छा असेल तर पितृवचनाला जागणं हे मुलाचं काम असल्या कारणानं मी त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी तयार आहे. हा म्हणतात 14 वर्षाचा वनवास भोगत असताना ते काय तर माझ्या समवेत माझी जानकी त्या वनवासात देण्यासाठी तयार झाली. कारण वृक्षात छाया जिथं पती आहे तिथं सर्वस्व पत्नीला सुद्धा सुख मिळतं. आपला पती असेल तर पती हाच परमेश्वर मानणारी सर्वस्व जानकी माझ्या समवेत येण्यासाठी तयार झाली. पण त्याचबरोबर ज्याच्या अंगावरची हळद सुद्धा वाळली नसताना सुद्धा सर्व सुखाचा त्याग न केला, पत्नी सुखापासून तो वंचित राहिला, बंधू प्रेमी या जगात सतेज ठेवण्यासाठी आणि प्रभू या सोनीला पात्र ठरलेल्या राघवाची सेवा करावी या उद्देशानं वाटचाल करणारा माझा सौमित्र माझ्या समवेत येण्यासाठी तयार झाला. पण त्या खडतर वनवासात ते खंड ते काय असेल जो भोगण्यासाठी जात असताना आमच्या समवेत माझा असंख्य जनसमुदाय म्हणजे तुम्ही सर्वस्व माझ्या समवेत येण्यासाठी तयार झाला. मागवून पाहिलं ते काय तर अयोध्येची सर्वस्व माझी सर्व प्रजा माझ्या समवेत येते. मी त्यांना प्रश्न केला आणि तो प्रश्न कोणता असेल तर चला यावेळी तुम्ही कुठं निघालात तर या जनतेनं मला सांगितलं काय असेल तर जिथं आमचा राघव तिथं आम्ही. त्याच वेळी त्यांना सांगितलं या राघवावर जर तुमचं नितांत प्रेम असेल आणि या नितांत प्रेमाची जर साक्ष तुम्हाला पटवायची असेल तर माघारी परता. एवढं सांगून सुद्धा ही सर्वस्व प्रजा ऐकत नसताना ज्यावेळी माझ्या रक्ताची शपथ मी त्यांना वाहण्यासाठी तयार झालो त्याच वेळी ती सर्वस्व प्रजा किन्न मुद्रून माग परतली. तीच ही सर्वस्व माझी प्रजा. पण या 14 वर्षाच्या खडतर वनवासात ज्या जानकीचं चौर्यक्रम कोणी केलं असेल तर लंकाधीश रावणानं लंकाधीश रावणानं जो आपल्या जीवनात जे अहंकार वृत्तीनं सर्व वावरण्यासाठी तयार झाला. परिस्थिती मातेत समान असते आणि असं असताना त्या परिस्थितीचा सर्वस्व आपल्या जीवनात स्वीकार करण्यासाठी म्हणून माझ्या जानकीचं चौर्यक्रम केलं. पण राम जाणे रावणा आणि रावण जाणे रामा आम्ही एकमेकालाच ओळखू शकत होतो कारण त्याला आपल्या जीवनाचा सर्वस्व उद्धार करून घ्यायचा होता. पण असं असताना या 14 वर्षाच्या वनवासात पुत्र पौत्रादी सर्वस्व लंकाधीश रावणाच्या जीवनात सर्वस्व धुळीस मिळाले. लंकाधीश रावणाचा शेवट केला पुनश्च माघारी परततो तो या अयोध्येच्या ठिकाणी आणि म्हणूनच आज हर्षभर मुद्रेनं माझी सर्वस्व जनता माझ्याकडे पाहते. आणि म्हणून आज ज्या राजसिंहासनावर मी बसलोय त्याप्रमाणे सागराच्या भरतीला आनंद देणारा चंद्र तसा जगाच्या उत्कर्षाला आणि ज्ञानवृद्धांच्या पसंतीला उतरलेला राजकर्ता ज्या जगात कारणीभूत असतो तद्वत हा राघव या सर्वस्व तुमची असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी तो कारणीभूत आहे. आज माझ्या जनतेची मला सेवा करायची. राजा ईश्वरी बळी राज्य चालेल. मी परमेश्वर रूपी अंश जरी असतो असेल तरी मानवकोटीत माझा जन्म झालाय. अर्थात मानवाप्रमाणे ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात नियती कधी कुणाला सोडत नाही त्याप्रमाणे नियती या शब्दाच्या 3 अक्षरातच प्रत्येकाचं जीवन सामावलं जातं आणि तीच सर्वस्व नियती माझ्या जीवनात खेखंडोबा करण्यासाठी तयार झाली. पण पुनश्च काय घडलं असेल माझ्या जीवनात मी सत्वनिष्ठ राहिलो म्हणून माझ्या जीवनात मी पुनश्च माघारी परतलोय. आणि म्हणून या जन्मानसा धरून उरलेल्या परमेश्वराला मला साक्ष देऊन एवढंच सांगायचंय आणि या प्रजेचं सुख प्रजेच्या पदरी घालून द्यायचंय. आणि याच्यासाठी मला एकच म्हणायचंय जन मानस मंदिरात
दरबार मी उपस्थित आहे. पण यावेळी आश्चर्य एवढं, आजपर्यंत माझा सौमित्र माझ्या पावलावर पाऊल ठेवून लागतोय. त्याचा क्रम त्याचा कोणता असेल, आपलं बंधुप्रेम सतेज राखण्यासाठी आणि बंधूचा आशीर्वाद घेण्यासाठी तो तत्पर होतो. त्या दिवशी सादरणीय अभिवादन करतोय. जे पवित्र चरणाच्या सौमित्राचा सारा ब्रह्मांड समावलाय, त्या चरणाचे धुळकणकी मस्तकी चर्चित केल्याशिवाय या सौमित्राच्या मनात कधीही समाधान झालं नाही. म्हणून तोच तुमचा मंगलमय आशीर्वाद सदैव असावा, सदैव असावा तुम्हा चरणी. आपला आशीर्वाद जोपर्यंत या सौमित्राला मिळत नाही, कधीही मनाला शांतता नाही. ज्या रामराज्याला सुरुवात झाली, अयोध्येतील लाख जनतेच्या सुखाचा सर्वत्र विचार करणारे माझे प्रभू, जे जनते सुख समाधान वावरत आहे खरं, पण आज मात्र या सौमित्राचं मन एकसारखं विचारी झालं. नित्य नियमाप्रमाणे आपला आशीर्वाद घेतला खरा, पण आज जर आपलं बारकाईनं निरीक्षण केलं असेल तर प्रभू अंतस्कडे काही ना काहीतरी विचार या सौमित्राला दिसताय. मग ते विचार या सौमित्राला नाही का कळणार? खरोखरच समाधान वाटलं. अरे या दरबारात येतात, यावेळी माझ्या संपूर्ण देहाचं सेवलोकन करतात. आपला राघव हा राजाराम कुठेतरी विचाराच्या खोलमध्ये विरताय याची जाणीव मला झाली. चेहरा माणसाचा आरसा आहे, माझ्या संपूर्ण देहाचं तू सेवलोकन केलंय. अरे याच्यासाठी माझ्या जीवनात एक खंत आहे. खंत? माझ्या मनात कुठेतरी विचार निर्माण झाले. या राजसिंहासनावर बसलंय, सारे सर्वस्व तमाम जनता हर्षभरीत झाली. पण असं जरी असलं असेल तरी माझ्या जीवनात एकच तुम्हाला सांगायचंय. अरे आजपर्यंत मी माझ्या प्रजेच्या सेवेसाठी झटतोय, तुम्ही माझ्या समवेत झटण्यासाठी तयार झालाय. पण यावेळी मला सांगायचंय की एकच, आणि ते सांगायचं काय असेल तर ही सर्वस्व प्रजा आपल्या बाबतीत आनंदानं वागते की नाही, या प्रजेत कुठेतरी कमतरता भासते की काय. राजा म्हटल्याच्यानंतर तो विलासी पुरुष नव्हे, राजा प्रजेचा सेवक आहे आणि त्या तत्वानुसार वागणे राजाचं काम आहे. मी ज्या पदाला पोहोचलोय, ज्या शासनावर मी विराजमान झालोय, अर्थात पर प्रजेचं निरीक्षण परीक्षण करणं हे प्रत्येक राजाचं काम आहे. मी राजा आहे, राजाकडून सर्वस्व गोष्टीची पूर्तता होते की नाही याची चाचपणी करणं हे राजाचं काम आहे. कारण तोंडावर सारेजण चांगलंच बोलतात, पण मागावून काय बोलतील याचा नेम नाही, याचं निरीक्षण परीक्षण करणं हे राजाचं काम आहे. आणि म्हणून मी माझी प्रजा माझ्या बाबतीत काय बोलते त्याचा मला सखोल अभ्यास करायचा. प्रभू मी सांगावं असं अर्थ नव्हे, ही खंत मनात बाळगणं सुद्धा अयोग्य आहे. कारण तो वनवास बघून ज्यावेळी आपला येणे अयोध्येच्या पुण्यभूमीत झालं, ज्या क्षणी अयोध्येची धुरा आपण सांभाळला, ही सारी अयोध्येतील जनता तुमच्या नावाचा गुणगानच गात आहे. कारण कधी स्वतःचा विचार न करणारे माझे प्रभू या जनतेच्या सुखासाठी धडपडले. ती जनता कधी माझ्या आयोच्या बाबतीत अशी अयोग्य विश्वास आहे. पण शासंकित झालेल्या मनाचं सर्वस्व समाधान होण्यासाठी, माझ्या समाधानाच्या शांतवनासाठी यावेळी सौमित्रा तुला काहीतरी गोष्टी करायची. या राघवाच्या इच्छेचा अनादर न करता राघवाच्या इच्छेची पूर्तता तुला करायची. ही सर्वस्व माझी प्रजा याची मला चाचपणी करायची. माझी प्रजा माझ्या बाबतीत काय बोलते, प्रजेत काय चाललंय, आपण आपल्या जीवनात जे काही करतोय ते योग्य की अयोग्य याची सर्वस्व जाणीव मला करून घ्यायची. आणि याच्यासाठी यावे शास्त्र ही सर्वस्व जबाबदारी येईल.
वेषांतर करून माझ्या संपूर्ण या अयोध्या नगरीत तुला फेरफटका मारायचंय, प्रत्येकाच्या घरोघरी तुला जायचंय आणि याचं शोधन तुला करायचंय. ही जबाबदारी तुझी. तर माझं मन शासकीय झाले, माझी प्रजा माझ्या बाबतीत सुखी आहे की नाही, की माझ्या प्रजा माझ्या बाबतीत काय बोलते की नाही, याचं मला निरीक्षण करायचं. तुमच्या शब्दाच्या बाहेर सौमित्र कधी गेला का? ज्यांची आज्ञा शिरसामान्य मानली आणि ती जर माझ्या या देवाची आज्ञा असेल तरीही सुद्धा आज्ञा अमान्य सौमित्र कधीही करणार नाही. या अयोध्येत जर तातडपणे करावी म्हणजे या अशादर वेशाद सौमित्र गेला. प्रत्येक व्यक्ती नव्हे तर कुणीतरी पाहिल्यावर कुणीही वाईट बोलत नाही, पण कुणी या सौमित्राला ओळखू नये अशा वेशात जर या सौमित्रानं जावं तर आपली आज्ञा शिरसाबंद आहे. पण ही आज्ञा शिरसाबंद म्हणून निघाला सौमित्र. आपल्या आज्ञेची पूर्तता करण्यासाठी या अयोध्येत फेरफटका मारेन. अयोध्येतील जनता काय बोलताय हे सांगण्यासाठी यावेळी खरोखरच सौमित्रानं आज्ञा पाळली आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तो वागण्यासाठी तयार झाले. मग यावेळी इथं न थांबता या सर्व गोष्टीची जाणीव करून घेणं हे या राघवाचं काम आहे. राजाला मी सगळ्याला पात्र अर्थात माझी प्रजा माझ्या बाबतीत काय बोलते याचं निरीक्षण परीक्षण करण्यासाठी माझा सौमित्र गेलाय. याची भावभक्तीच्या प्रेरणेनं देवाला आपलासा करून घेता येतो. आम्हासारखे सौभाग्यवती स्त्रियांचा खरा परमेश्वर कोण असेल तर पती हाच होय. पती चरणाचे धुळीकण मस्तकी लावावीत आणि स्त्री जीवन पावन करून घ्यावं. आहारने 2 चरणांची सेवा करून स्त्री कर्तृत्वाचा आदर्श जगासमोर ठेवावा आणि म्हणूनच एकनिष्ठतेनं त्या 2 चरणांची सेवा करून स्त्री कर्तृत्वाचा आदर्श जगासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करते. अयोध्या एक थोर नगरी आणि त्या नगरीत एका थोर पुरुषाचा आणि माझा विवाह संपन्न झाला आणि त्या सुखाच्या हिंदोळ्यावर मी डोलत असताना अचानक काल चक्राची गती अशी फिरू लागली की 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला. पण म्हणतात ते काही खोटं नाही. ठेविले अनंत तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. त्याप्रमाणे तो वनवास सुद्धा संपला आणि सुखाचे दिवस यायला लागलेत. अगदी आनंदित आहे मी आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा नेत्रकटाक्ष जात आहेत महाराजच्या दाराकडे. नेत्रांचं निरंजन आणि पंचप्राणांच्या ज्योतिकरण एकसारखी त्वरित इष्टत उभी राहिले स्वामी तुम्हाला जोडण्यासाठी. तुम्हीच आला नसाल मला कळते. प्रभू रामचंद्र म्हणजे जगाचा देव आणि भक्तांचं सुखदुःख जाणत असताना येण्यासाठी विलंब होणार असं जरी असलं तरी मी एक स्त्री आहे आणि पती सहवास हा आभासा वाटतो. आणि आज तर मी आनंदित आहे. त्यांना मला काहीतरी सांगायचं आहे. मी हर्षभरीत झाले. असं मलाच कळत नाही काय होतंय. त्यांना तरी येण्यासाठी एवढा विलंब का? माझा शृंगारलाय. सारा साधू शृंगार स्वामी तुमच्या समाधानासाठी आणि तुम्हीच जर येत नसाल या. खरंच मन एकसारखं विचार करतो काय येऊ शकत नाही तुम्ही या लवकरात किती वाट पाहू
सुखवती भव, सौभाग्यवती भव. आशीर्वाद मिळाला. हा, आमच्या मनाचं समाधान झालं. एकसारखी आम्ही आपलीच मार्ग प्रतीक्षा करत होतो. आलं लक्षात. काय पाहतो जानकी? अगं अशी दूर उभे का? मला अगं यावेळी तुझ्या संपूर्ण देहाचं सेवालोकन केलं असेल तर हर्षवर्धन मुद्रेल आज हा प्रसन्नमय वातावरण मला दिसतंय. यावेळी काय समजावं या राघवा? मला काहीतरी सांगायचंय. अगं सांग ना. अगं का? मला बोलायचं. अगं मी तुझा नवरा आहे. तुझं माझं नातं आहे ते पती आणि पत्नीचं नातं आहे. ज्या काही गोष्टी असतात त्या पतीला सांगणं हे पत्नीचं काम आहे. तरी सुद्धा आणि पतीच्या बाबतीत जर आपल्या जीवनात पतीला काहीतरी सांगायचं असेल तर ते पूर्णपणे पतीनं सांगायचं असतं. मग असं काय तुला सांगायचं? असं काय सांगायचं? अगं बोल ना. एवढे मी आनंदी झाले ना, हर्षभरे झाले. सुखाच्या हिंदोळ्यावर मी डोलते, पण तरी सुद्धा मी तुम्हाला. अगं हर्ष कशाचं झालंय? अगं आनंद गगनात मावेसला असं झालंय. याला कारण काय असेल तर पुनश्च आपण यावेळी या अयोध्येत म्हणतो याचा प्रत्येक स्त्रीला वाटत असतं हा. आपण आई व्हावं. आणि आणि तेच सुख. अगं बोल. अगं बोल म्हटलंय. काय सांगायचंय? अगं लाजतेस कशाला? तेच सुख माझ्या नशिबी येणार. काय हे सुख तुझ्या नशिबी येणार आहे? अगं समाधान वाटलंय, आम्हालाही समाधान वाटलंय. म्हणजे यावेळी हे खरं आहे तेव्हा आपला कुसवा धन्य होणार आहे असं तुला सांगायची. हा ना. म्हणजे याच्यासाठी तुला काय सांगायचं? माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली. इच्छा? अगं या अशा स्थितीत कोणतीही इच्छा असते. अगं सांग म्हणते. इच्छा कोणती माहिती? हा. आपण वनवासाला असताना तो निसर्ग पाहिला. उंच उंच वृक्ष आणि आणि दुसरं स्वापद. एवढंच नव्हे तर ऋषीमुनींची सुद्धा आपण सेवा केली. अगदी खरं आहे. तेव्हा मला असं वाटतं की या स्थितीत मला ऋषी मुनींची सेवा करावी असंच मला वाटायला लागलं. काय आश्चर्य. कुणाला ते डोहाळे लागतात ते काहीतरी खाण्याचे डोहाळे लागतात. पण यावेळी माझ्या भार्गेला जर डोहाळे कशाचे लागले असतील तर थोर ऋषी मुनींची सेवा करावी. त्यांच्या आश्रमापर्यंत जावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा. अशा तऱ्हेचे सर्वस्व हे डोहाळे आणि अशा तऱ्हेची तुझी पवित्र इच्छा आहे. हा ना. आणि ही इच्छा मी तुझी पूर्ण करावी. आणि म्हणूनच मार्ग प्रतीक्षा करत होती. तुम्ही कधी याल तर तुम्हाला मी केव्हा सांगेन. पण अगदी अधिक बांधलेला पण पत्नीची इच्छा पूर्ण करणं हे नवऱ्याचं काम आहे. आणि नवऱ्यानं जर ती या स्थितीत जर पूर्ण केली नसेल तर नवरा म्हणून सांगण्याचा अधिकार त्यांना कधी करायचं. अगं मी तुझी इच्छा पूर्ण करेन. स्वामी यावी नाही. मग अगं योग्य वेळ येतात निश्चितच तुझी इच्छाही मी पूर्ण करेन. जे तुला डोहायला लागले त्याची सर्वस्व परतफेड म्हणजे ऋषी आश्रमापर्यंत तुला जायचंय. ऋषीमुनींची सेवा करायची. साधू संतांची सेवा करून आपल्या जीवनात काहीतरी मिळवावं असं जर तुला वाटत असेल तर तुझी इच्छा मी पूर्ण करेन. मग झालं ना कशाला याच वेळ जातोय आणि योग्य वेळ कोणतोय ती ठरवण्यासाठी त्यावेळी चिंता करू नको. तुझी इच्छा हा राघव पूर्ण केल्याशिवाय नाही. निघालोय पती परमेश्वर असले तरी हे असं कसं सांगायचं. मनात एक लज्जा निर्माण होत होती. पण त्यांना कळलं माझ्या बोलण्याचा अर्थ ध्यानी आला आणि म्हणूनच मला इच्छा निर्माण झाली ती लवकरात लवकर पूर्ण होणार. ऋषी मुनींची सेवा करायची हीच माझी इच्छा आहे. त्या क्षणाची मी वाट पाहणार. काही चुकत ना असा समजला ना. चुकता तर माझाच चुकता. म्हणतात ना घर फिरला काय घराचे वाचे फिरतात तसा माझ्या झालेला आता होणार. तुम्ही असेसा बोलतास. तरी मी तेव्हा माझ्या बाबाक सांगत होते बाबा तू माझा इतक्यात लगीन करू नको. मी आता तसा मोठा झालोय नाही. मी अजून कोवळाच असाय. आणि ह्या सांगल्याबरोबर माझ्या बाबान मग काय सांगायचा
हो पोरात येऊन तर सगळा खरा असा पण घरात 100 हत्ती पोसू पडे पण एकट्याड माणूस पोसू पडा नाही. आता आपलं जर बापूस असा बोलता तर काय बोलतालच नका सांगा. मी आपला गपचीप रवलंय आणि एक दिवस काय झालं आमचं तो शेजारी इलो आणि माझ्या बाबाक सांगाक लागलो रे पोराचं लगीन करतं पोराचं लगीन करतं. थंय काही माझ्या बाबान त्याका उठल्या आता वाढलेला घरात पोर असा तुझ्या जर बघण्यात कोणतो बरो पोरगो हा काम का येऊन सांग म्हणा. तो आपले वाडीतले सगळे ते पोर कोण कोण बोलाक लागले तुम रामगमोड लगीन करता रामगमोड लगीन करता बरो असा. तर माझ्या बाबान सांगलं इतकं जर बरो असा ना तर त्याला एक दिवस आमच्याकडे घेऊन ये. आणि एक दिवस काय झाला ह्यानं पगडी पिगडी बांधल्या पोटपीठ घातले आणि आमच्या पुढल्या दारच्या बाकड्यावर येऊन बसलो. माका काय वाटला गो बसलो स्वातो बघूच म्हणून मी वळय केलंय. वळयत ना आमची एक बारी असा वाकान बघला काय पुढल्या दारचा सगळा दिसता. मी जर वाकान बघलं ना तर काय सांगा तुमका असं मुठ्यासारखं बापयो माका दिसलो. माका वाटतं सांगतला फाटानं गो माझं बरो असा. आणि आमचा दोघांचा लगीन झाला आणि काय सांगा बाग पुरुषानं सांगाक सुद्धा माका वाईट वाटतं ऐकलास की त्या तर आपल्या घरचा कधी कोणी कोणाक सांगायचं नसता पण म्हणतात ना कुठं धरलो काय होई आता म्हणून बोलायचा लागता. मी जर याच्या घराकडे येऊन बघते तर याचा 2 पाक्याचा घर ऐकलास 2 पाक्याचा घर पुढच्या पाक्या खै कराडपाटचा पाक्या उघडाच. तरी मी विचार केलाय भांगांदे आपल्या नशिबांचा काय झाला असा ना लोकांका सांगांका आता उपयोग असा त्या देवान जर माका घोपान दिल्यान तर पाठचा पाक्या केव्हा तरी ढाकीन. खैला डाकतालास रोज आमच्या घरात भांडणा कित्या माका पोरगी होणत नाही म्हणून. आता माका सांगा माका पोरगी होणत नाही ते का मी काय करू बापी समजत नको. 17 बावटी अंका मी सांगले व तुमच्या पूर्वजांचा काहीतरी चुकलेला असत ना तर काहीतरी देवा धर्माकडे जाऊन चौकशी करा म्हणा. तर ह्यो बापी कधी जाता नका सांगता देवाकडे जाऊन काय पोरा होतली असं नको त्या बोलत राहतो. काही बोलासारख्या नाही बोलल्या काय अंगार येतले दारू खाऊन येतात मी नको ती गाळ घालतात. बरं माका गाळी घालतात ते घालतात शेजाऱ्या पाजाऱ्यांका सुद्धा नको ती गाळ. आता मी बायको मनान घेन शेजारी घेते ऐकाऱ्यांचा सगळी शेजारी माका येऊन सांगतात सखूब तुझ्या गोवाक काय त्या सांगण ठेवा. आम्ही जरी काय नाही बोललो तरी येऊन यो घराकडे गाळी घालता. बघून घेतलं मी तुझ्या गोवाची किंवा तरी गुटली करून ठेवतलं बोलतो. मग सांगायचं लागतं माझ्या बाबानं मी तुमच्या पाया पडतंय ऐकलास माझ्या गोवाची कुठली मतं कोणी करू नको. माझ्याकडे बघून गप राहा ऐकलास तुमचं गाडी घालतात ते मी नाही उनत नाही पण त्याच्या मागे मोठं कारण असा मी आतापर्यंत कधी कोणाक बोललोय नाही पण तुम्ही असा बोलताच म्हणा सांगायचा लागता. त्यांचा काय होता ठाव का अमावास्या पौर्णिमाईली काय चाळा होता आणि मग कोणाक गाडी घालीच सुटत. बरं ह्यांका काय बसला आता जाव काय होणार देवा धर्माकडे चौकशी सुद्धा मी केलोय. सगळे देवधर्म काय सांगतात ह्याच्या वायला जाणारा नाही पूर्वीपासून ह्यांच्या घरी नेतात तसा ह्यांच्या आजाचा तसाच चालवायचा. आजो मेलो तेव्हा बापाशी बसला आणि बापूस मरताना हे गेले पुढे बाबा करीत म्हातारे ह्यांका मिठी मारल्या असा झालेला असा. बरं यश सतावतात म्हणा मी चौकशी केलोय तर माका देवान काय सांगल्या ह्याच्या वक्ता सांभाळून राहावा काय आणि ऐकल्यापासून मी औषध पट नाही सांगत मग घरात अन्न सुद्धा गोड लागत नाही. ह्यांका जर काय व्हायचं बरा नसला ना तर मी शेजाऱ्यांनी जाऊन निघतोय किती न जाणू माका मिठी मारल्याने असं आमच्या घरात चाललेला सांगायचा तितक्या थोडा समाजला ना. आता काय मी लय वगैरे सांगत राहत नाही समाजला ना पण ह्यो बापी असं सतवता म्हणून बोलायला लागता. लगीन झाल्यापासून आतापर्यंत कसला तर काय माका सुख नाही ऐकला रोज आपल्या ह्यांच्या नावात रडतच असत.
येथ मी स्वैर झोकितो मध्याचे प्याले धुंद येथ मी स्वैर झोकितो मध्याचे प्याले त्याच वेळी तू असशील तेथे त्याच वेळी तू असशील तेथे बाळा पाजरी धुंद येथ मी स्वैर झोकितो मध्याचे प्याले धुंद येथ मी स्वैर झोकितो मध्याचे प्याले तुमची काय पोराटोरा हसतली अरे कितके जरी हसलाय माका तरी तुमची मळणीच काढतल मला काम जाता या बघा या आता आमच्या राजेशाचा माणूस आपलं बरोबर लांबल्याचा चांगला घालतो परत त्याच्या अंगल्या गुंतत ती इस्तारी नको आणि काय नको नाही तर ह्या बघा आमच्या राजीव पाटणकरांचा जर बघलाय ना इस्त्री बरी होईल कडक यावं हक्कत नुसता उंचात तर पाण्यात बुडवून काढती जमाचा नाही त्याच्यावर या बघा या उंचात आमच्या सुधी राहतात त्याचा या कसा हा चांगला घातलेला उद्या कधी घालतो नाही रोज झळझळी तेव्हा चप्पल वाढा त्याचा तुला तसाच असा इस्तारी बरी होईल योग डाग दिसता नाही डाग दिसलो पैसो नाही परत त्याच्यासारख्या गिरायक नाही रोज 4 ड्रेस गावतात उंचात शेदू काय करतलं उन्हान त्याचे बरे कपडे धुवचे लागतात तेव्हा शपथ खोटा नाही काय करतलं या बघ आता सगळ्यांचा जमा करीत घेतल्याने वाटेक लागले अगो काय गो याला माझा डाव होता मी या घराच्या बाहेर गेलोय का या शेजारने थे याला या शेजारने तिचा फुतू फुतू कर त्या शेजारने तिचा फुतू फुतू कर यांनी सगळा फुतू फुतू करून माझा बुतू बुतू केला अगदी पेवत येता लोक पाणी येत ती माती येत काय झाला अगं बाईल कशी होई गहू दाला लिहिलो तांबल्यावर पाणी या बसा पाणी घ्या तुझ्याकडे तासा तू कावशी बापाशी तुझ्या काय शिकव नाही त्यांच्या तुझ्या देव दोष त्यांच्यानी शिकायला ह्याच्या कपाळावर गेला त्या माझा औशी बापाशी दोष कोणी देता नाही पोरा काय करतात त्या का आव बापू काय मरत या पोरांच्या नावा पण तुम्ही आधी सांगू का नाही हो आधी होयो कसो माझ्यात काय कमी असा गो माझ्यात काय तुमच्यात काय कमी असा ना या बोला नको समाजला ना मी जर बोललंय तर तोंडा कुटुंबा काही मार्ग नसतो लो तुमच्यात काय कमी आता तुम्ही स्वतः असं एक तरी गावात पण गावात एक तरी कोण असा माका हो नाही होणार तुझो सांगत तर बघूया आणि गावात असं तुमच्यासारखं एक सुद्धा नाही लगीन होऊन 15 वर्ष चालतं पर नाही असो तुम्ही ते भाषा याच्या माका सांगत पोर नाही वर्षा 15 झाली लग्न पोरा जाऊची नाही जाऊची काय माझ्या हातीत देवाच्या मनात होया देवाच्या मनात दिला तर आपणच जाताला देवाच्या माणसाच्या हातीत काही एक नाही देवाच्या मनात जर हया म्हणतात मी देवाक सांगान परावतील मग मी तुमचा 3दा सांगलंय काहीतरी देवा धर्माकडे चौकशी करा तुम्ही मला काय सांगा देवाकडे जाऊन परावतील का कशी विचारला मला बरोबर देवाकडे जाऊन जर पोरा झाली तर लग्न कुठे होई होती तुम्ही सांगता का मका सांगा आता सांगता देवाच्या मनात येऊ घाया म्हणा या इतक्या माका धाव कसा तरी सुद्धा त्या रोज घरातील काय आरड मारूक लागलं पोरा नाही देवाकडे चौकशी करणार नाही वगी रवलंय मी आता माका गेलंय देवाकडे
आमचो बाळगो शेजारी गावलो म्हाका सांग लागलो अमकट की देव बरोवा ना बेकुले कुठल्या यांनी गेलोय देवाच्यान खोटा सांगणार नाही आणि देवाकडे गेले तर काय देवाकडे ही नुसती गर्दी देवाच्या बुड्यात कसं बसं एकदा गेलोय देवा काय पडत ना घातलं पोरा जाणत नाही हो ना मगम मध्ये प्रश्न देवाक केलं देवा उठला इतकी वाजता लग्नाक झाली पण आमचा काय घरात पाळणं हलणार देवान माका काय सांगायचा देवान माका काय सांगायचा मागे कसा समजतेला तुमका काय सांगले आता म्हणाला असोच घराकडे जा असोच घराकडे जा पोरावं लागलो कशी जातली ते काय कर घराकडे गेलं देवा कारण जेव्हा देवाकडे सांगलं तेव्हा देवान माका सांगल्या घराकडे जाणं म्हणा लागलो बावडी खण पुन्हा देवान सांगल्याप्रमाणे बावडी खाण्यास सुरुवात केलं बावडी खण खण 6 महिने खतलं पाणीच गाव ना सांगा तो आणि लाज वाटत नाही तेव्हा तर मी विचार केलं देवा चांगलंय म्हणा तेव्हा तरच मी विचार केलं देवान माका सांगलेल्या बरोबर पण गंमत काय झाली खाली बसा देवान माका सांगल्या सांगलास ना त्याच्याकडे तुम्ही किती मनान गेलास त्याच्याजवळ त्याच्या अगोदर माझा बाबा जाऊन येलो समजला ना तुझो बाबा किती आहे त्याच्यासाठीच गेलेलो तुझो बाबा किती मी असतो आमका ना पोरा म्हणत नाही म्हणून विचारू आमका लोक हसतात तेव्हा माझ्या बाबा काय सांगल्या त्यांना माझ्या बाबाने विचारल्या माझ्या जाऊया फसवलं की त्या 6 महिने बावडी खण खण खणता झरो नाही गावलो की त्या माझ्या जाऊया फसवलं त्यांना काय सांगलं तुझ्या जाऊयासारखं कोण खुळ असा त्या गावात बोले ते देवा म्हणजे कुदा त्याने सांगलं पाणी खी गावताला आम्ही बरोबर त्याला सांगलेलो समजला ना पण झाला कसा झाला पुढे पाठी मारल्या खोडतो पाणी गावताला माझ्या जबाबदार लक्षातच दिला जागा उतला माका चुकली काय केलं तो गेलंय गणपती करू पण हुंत तसा झाला कॅनला माझा लाईला वाटत नाही तुमका सांगा खायता गणपती करू केलंय तर केळीला होता म्हणा लोक गणपती करू जातात म्हणा हे जातात गणपती करू आधी गणपती कसं करतो तो तुमका ठाव कसा नुसते हात लावले पाय लावले मग गणपती होत नाही सण लावती लागते पालन जेव्हा बस भाई अर्धा बस काय मरशीत काय का आता म्हातारपणात तिथे जवळ जवळ बसा बसायच्या वेळा बसलाच ना मेल्या ह्यात तुका कळणाला अगो म्हातारपणात पाहिल्याची गरज असता हो दांडगेपणात खडे उठवून बघतो वळवळता तिच्या मनात काय झाला म्हातारपणात बाईल किती होई मो रडा किती होई रडाकलो गो म्हातारो झालो करूक लागलो काय करती आणि काठी शेजाऱ्या देतली काय पाहुण्या देतली पण घो म्हातारा तेव्हा बाईलेच होई माका सांगा घो ज्या म्हातारा जातलो ना तेव्हा बायको सुद्धा म्हातारीच जातली ती खैया करतली तेव्हा काय तुम्ही हात पुढे करताला आणि पायावर पाय काय लागलो पायावर पाय म्हणजे काय माणूस एक लक्षात ठेव कितकोय म्हातारा जाऊन दे मग म्हातारा कोणता कधी झाला गो काय जाऊचा नाही तुम्ही काय म्हणतो तुमका आज सांगा आणि उद्या सांगा ना असं म्हणतोय पण सांगा ना माका धीरच होत नाही 2-3 दिवस झाले माका सारखी सपना पडतात ऐकलास सपनात आहे आता माझ्या हो आणि हुशार येऊन बसता माझ्या उशाकडे आणि माका सांगता चढवासं येतलं कधी मायराक येतलं कधी तेव्हा फक्त मी येऊन ते काय मी आहे बघून येते असं म्हणत एक बघू हो एक बघू माका येत येता हो आई बाबाची आई बाबाची याद येता हो मी घरात असं आई बाबा आता किती होई लगीन करून चढवाचा दिला काही चढवान आई बाबा विसरा होई लक्षात नाही तर लगीन लागला नाही हो पण माका सांगा तुमच्या बहिणी बिनी येते तिथे येत घराकडे किती आहे तो त्यांना सांगला ना की त्या दिल्या घरात मला येऊ नको म्हणा हो याय तुझा बरोबर असा सांगता कोण सांगतो सांगते पण मी
होतोय नाही येते. माझ्या घरात खूप असा माझ्या घरात खूप असा माझ्या अजिबात जाता नाही समजलं. माझ्या घरात अन्न कमी पडला पण तुका कमी पडला. हो पण माका सांगा माहेराक जातात ती कवन गावात नाही होणार जातात पाहुण्याकडे जावता असता त्या घरात अन्न नाही गाव धुवून पाहुण्याकडे जातात आधी बोलतात माणसाच्या जन्मात माका समजत नाही. समतात चिडाकला चिडाकलं बरोबर चिडाकलं समतात चिडाकलं माहेराक जाय खाता काही खाऊ कधी काय सांगत गेला तरी असाच मग सांगत राहतात तुम्ही. एक दिवस तरी बायकोची इच्छा पुरी करू नको गप राहा कायच बोला नको. सांगा गेले तरी अतिशय अंगावर येतात असे लोकांचे भाव असतात. मी विचार करतो इतक्या ती हाऊस तुझी जितकी असताना रडाक शिकलं पैसं रडाक तुम्ही शिकवला आई बाबाच्या घरात कधी रडलेलं नाही. समजलं हाऊस बापून मेलो काय रडा होय आता हे करत हाऊ या बोलाची तो असं कुमियासारखं तुमच्यासारखे असाल पण आई बाबा नसताना तुमच्या वक्तात रडाक नको. लोक काय म्हणतील रडाक नाही तिच्या मनात रड पोचाय नाही ना उगाच त्या बघा माहेरात जाता का मारे माझ्या बेजा पाण्याची घळ बंद करतलो तेच पाणी तुमका काय काम तुम्ही तेव्हा बरा सांगाच माका सगळा करू घेता माका सगळा करू घेता. आता तेच पाणी करू एक दिवस येत नाही. काय बाईल घरात असली काय मग येता वाटणं नाही नसलेली काय मग तसा वाटतं मग करून खातलो. मग गेलंय काय असंच मग गेलंय काय करून खावा. माझ्या काही एक जमाता नाही हे बघलं हे वाट्यात गावले माता सुंदर एरम. आता कलाकार सांगला ना महेश गवंडी माका सुद्धा 50 रुपये दिले आणि सांगल्याने सगळ्याची काहीतरी 5 सुपारी घराकडे घेऊन जा भावाच्या मत हाताक लागाक देऊ नको म्हणून सांगले. माझ्या हाती गावा होते परत आता म्हणजे काय केलं होतं समजलं. आणि या बघ तुका सांगाल ठेवतो माझ्या घरात तुका जाऊ बघा तसे तर तुम्ही सांगत राहला तुम्ही सांगतो गेल्याशिवाय राहायचंय ना गेले तर काय करताय कोण कोणाला सांगतो सांगतोय तुझं वाटलं सांग मी या घर सोडतलंय आणि माहेरात जातलंय तिया सांगतो 4 दिवस जातलंय असा जातोय असा जातोय 4 दिवस खायला 1 दिवस जरी माका सोडून गेलो परत तुका ह्या घरात घेणार सोंबन तुका काय वाटला तुका काय वाटला. दशरथाचो रामगो त्याची बाईल शिकतात पढाव कसा रावणान वरान ठेवली लंकेत परत ती रामान घेतल्याने बरोबर संसार केल्या. दशरथाचो रामगो तुम्ही आता तुका मडवळाचो संग वाटत परत तुका आता 4 दिवस राहतालाय म्हणून सांगलेलाय समजला ना. आणि आता हातेसा बोलतात म्हणून सांगते तुमका 8 दिवस राहतालाय टाकलेली चुकी परत घेणार मिया जगाची मळ काढतोय मिया. निर्णय घेण्यासाठी प्रभोन पर्यंत
सौमित्र साष्टांग प्रणाम करतो. अरे ज्या कर्तव्यासाठी पाठवलं, अरे मी काय पाहते, जे कर्तव्य तुम्ही माझ्या हाती दिलात ते जबाबदारी पूर्ण करण्यासाठी गेलेला सौमित्र पुन्हा दरबार येतोय. दरबार येतात एका बाजूने हर्षभरीत वाटावं होतं, पण तो आनंद कुठला तरी संपला तर भास होतोय. खंत मनात एकच वाटते, प्रभू तुमच्या शब्दाच्या बाहेर सौमित्र कधीच वागला नाही. मला खात्री, आणि म्हणून तो शब्द अमान्य करू नये म्हणून स्वस्थ बसून सौमित्र तुमच्यापर्यंत आलाय. सौमित्र, जी जबाबदारी तुम्ही माझ्या माती दिलात ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी गेलो. प्रत्येक जनतेत पाहिलं प्रभू, प्रत्येक जण आपल्या गुणाचं गुणगान गात आहे. जय जयकार माझ्या देवतेचा प्रत्येक जण करत होत आहे. सौमित्र मला सांग, एक सामान्य परी त्याच्या मुखातून निघणारे शब्द या सौमित्राला ऐकतात. हृदयावर कुणीतरी आघात केल्याचा भास झाला. तेवढा सुडानही सुद्धा पेटलाय. तर प्रभू, माझं सर्वस्व म्हणजे तुम्ही आणि माई आहात. तुमच्या चारित्र्यावर कुणीतरी शिरतोडे उडवलाय. कुणी सुद्धा ते सौमित्राला कधीच झालं नाही. काही गोष्टींना संयम ठेवणं महत्वाचं आहे. संयमाचा बांधारा कधी बोलणं योग्य नाही. माझा बंधू, अरे गुन्हेआधी शब्दानं बोलणारा मग ती कुणीही व्यक्ती असू नये. आपला संयम जर कळला असेल तर सर्वस्व सुटले. असं काय घडलंय? कोणती खंत तुझ्या मनात निर्माण झाली? या निराश वदनानं या वसुंधरेकडे तू पाहतोय, त्याला काय समजावं यावे. एका पर्यटकाच्या घरी गेलो, कानोसा घेतला. तो पर्यटन आणि त्याची पत्नी एकमेकाशी भांडत होते. भांडत असताना त्या पर्यटकाच्या मुखातून निघणारे ते शब्द, कारण भांडण करून आपल्या घराचा त्याग करून ती स्त्री जात होते. त्यावेळी त्या पर्यटकानं काय म्हटलं माहिती आहे का? काय? आज राम राज्याला सुरुवात झाली आहे. अगदी सत्य. पण ज्या वनवासात असताना आपल्या माईचं चौर्य कर्म ज्या लंकाने श्रावणानं केलं, त्या लंकेत आपली माई 6 महिने राहिली. त्या माईचा पुन्हा तिरस्कार न करता स्वतःचा संसार थाटण्यासाठी घेतला. एकदा आपल्यापासून दूर राहिलेल्या पत्नीला जवळ घेणं. दशरथ पुत्र तो राम, तो मनवळ पुत्र सोमानवय उद्धार केलाय. त्याच वेळी नकशकांत देह माझा पेटून उठला. त्याच वेळी वाटला त्याचा शेवट करावा. प्रभू, आपल्या आज्ञेशिवाय सौमित्रानं कुठलंही पाऊल उचललेलं नाहीये. यासाठी फक्त आपल्या आज्ञा हवी आहे. जय का सामान्य व्यक्तीनं माझ्या प्रभूच्या बाबतीत नव्हे, माझ्या माईच्या बाबतीत अभद्र बोललाय, नाही त्याला शिल्लक का म्हणते? कुठल्याही गोष्टीला आपण विचार करणं माणसाचं काम आहे. माणसाचं मन विकारावर वाहत जाण्यासाठी नाही, तर विचाराच्या साहाय्यानं विकारावर विजय मिळविण्यासाठी. प्रभू, सहज तू बोलून गेले. एका पर्यटकाच्या मुखातून निघणारे शब्द ऐकतात, यावेळी तुझ्या जीवनात तू रागाच्या दिलमय घणाघाती निर्णय घेण्याचा प्रयत्न करतोय. हा, मी माझ्या जीवनात जे सर्वस्व आतापर्यंत अनुभवलंय, प्रत्येक गोष्टीचा अनुभव यावे या सर्वच राजानं मला आपल्या जीवनाचा सर्वस्व पडताळून पाहिलंय. आणि सहज एका पर्यटकाच्या मुखातून शब्द निघाले, ज्या लंकाधीश रावणानं जिचं चौर्यकर्म केलं तिचा स्वीकार करण्यासाठी मी तयार झालो. तुला पूर्णपणे याद आहे, ज्यावेळी सर्वस्व लंकाधीश रावणाचा शेवट झाला त्याचवेळी माझ्या जीवनात त्या सीतेनं आपण स्वतःहून अग्निदिवे केले आणि देवतांची पुष्पवृष्टी ज्याच्या सर्वस्व जीवनाच्या झाली आणि देवतांच्या मुखातून शब्द निघाले, हे राघव, ही तुझी पत्नी सर्वस्व निर्दोष निष्कलंक निष्पाप आहे. होय ना? हे शब्द मी पूर्णपणे ऐकले. पण प्रभू, निष्कलंक असणाऱ्या त्या माझ्या माईवर तोड घेणं कोण सहन करू शकेल? ते सहन या सौमित्राला कधीच होणार नाहीये. हे सौमित्र, आम्ही प्रजेचं सर्वस्व पालक आहोत. प्रजेला आपण न्याय देत आहोत. जनता चुकली असेल तर राजा त्याला शासन करतोय, पण राजा जर चुकला असेल तर राजाला शासन कोणी करावं हा प्रश्न निर्माण होतोय. कुठंतरी आपल्याकडून नकळत चूक होते.
तुला एक जनतेचा सुद्धा कौल घेणे हे प्रत्येकाचं काम आहे. जनता बोलले म्हणून ती दोषी ठरविणं हे राजाला उचित वाटत नाही. यावेळी ते बोलले जाऊ दे, त्याच्या मनाला वाटलं, बुद्धीला पटलं त्याप्रमाणे वागले. पण यावेळी सर्वस्व जगात पाहत मी ठरलोय, निंदा नाळकी निष्कलंक निर्दोष असताना सुद्धा माझ्या जीवनात हा कलंक मला लागणार आहे, तो निंदा नादस्तीचा लागणार आहे. याच्यासाठी जे घडलं ते घडू दे. त्यानं बोललं ते सर्वस्व त्याच्या मनाला शोधलं ते बोललंय. पण तुला एकच सांगतोय, आज मला तुला एकच सांगायचंय, ते काय माहिती का? अरे आज मी हर्षभरीत आहे काही गोष्टीसाठी. हर्षभरीत? अरे यावेळी तू काका होणार आहेस. काय? मी सांगते प्रभू काय? हा मला हर्ष झालाय. खरंय? जानकीला डोहाळे लागले ते कशाचे? आज मी एक माझ्या जीवनाचा भाग होणार आहे. एक कुशवंतचा धंदे करण्यासाठी कुठेतरी आपत्ती जन्माला येणार आहे याचा हर्ष आमच्या जीवनात गगनात मावळायचं झालंय. आणि म्हणून तुला सांगते, पण या डोहाळ्यात माझ्या पत्नीची इच्छा होती माहिती का? माईंची? अरे इतरांना डोळ्याला वाटतात ते कुठेतरी खाण्याचे लागत असतात. कुठले तरी चव त्यांच्या जीवनात निर्माण होते आणि त्या चवीप्रमाणे ते बोलण्यासाठी तयार होतात. पण आज माझ्या जानकीला सर्वच इच्छा निर्माण झाली. काय म्हणून? की या डोहाळ्यात निर्माण झालेली इच्छा कोणती असेल तर अरण्याच्या ठिकाणी असणारे संत महंतांचे सर्वस्व आश्रम त्या आश्रमापर्यंत जावं, साधू संतांची सेवा करावी ही तिची इच्छा आहे. रोगीनं बोलूनही मोकळी झाली आणि मी तिला म्हटलंय योग्य वेळ येतात तुझी इच्छा मी पूर्ण करीन. मग प्रभू, हे जर आनंदाचं वर्तमान असेल, अखिल अयोध्येतील प्रत्येक जनता ईश्वरला एकदा हर्षभरीत होणार आहे आणि माईंची इच्छा आहे, लागलेले डोहाळे पूर्ण करण्यासाठी अरण्यात जाण्याची इच्छा आहे ना. मग प्रभू, त्या माईंची इच्छा पूर्ण करणे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच यावेळी तुझ्या माती मला जबाबदारी संपवायची. पुन्हा माती? अरे जानकीला लागलेले डोहाळे आहेत ते सर्वस्व महंतांची सेवा करण्याची साठी, म्हणून तिला तुझ्या रथात घे आणि अरण्याच्या दिशेने जाण्यासाठी तयार हो. तिची इच्छा पूर्ण करणं हे माझं काम आहे. खरंच माझा आनंद गगनात मावेनासारखा झाला. माईंची इच्छा आहे की अरण्यात जावं, साधू संतांचं दर्शन घ्यावं आणि प्रभू ही जबाबदारी तुम्ही माझ्यावर देत आहात म्हणजे एक प्रकारे आणखी दुग्ध छरछरा योग आहे, आनंद आहे. मग ही जर आपली इच्छा असेल, आज्ञा असेल ना, तर निघालो. रथावर आरूढ होईल, माझ्या माईंना त्या रथावर घेईल आणि अरण्याच्या दिशेनं लवकरात लवकर यावेळी तुला मला काय सांगायचं, यावेळी जानकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू आनंदानं जाण्यासाठी तयार झालाय. पण एक लक्षात ठेव, जाते वेळी तुम्ही दोघं जा, जाते वेळी तुम्ही दोघं चला. काय? पण येते वेळी मागता फक्त तू एकटाच यावेळी माझी हिंमत करायची. जगाने नेला मला पात्र ठरायचं नाही. माईंच्या इच्छेसाठी मी तिला अरण्यात घेऊन जावं. हा, जाताना दोघंही अयोध्येतून जाणार आहोत, पण येताना मात्र तो सौमित्र आपल्या माईंना घेऊन जाणार आहे. येताना दोघांनी नव्हे तर मी एकट्याने यावं. नाही प्रभू, जा. नाही प्रभू, मला एकच करायचंय, सीतेचा त्याग. थांबा. जानकीचा त्याग करायचा याच्यासाठी मला एकटा हा वाटतंय. प्रभू, मला निंदा नादस्ती नकोय, क्षमा करा. जनतेची कुजबूज मला नकोय. काय बोलतात तुम्ही? आज जनतेच्या सर्वस्व या गोष्टीला मी बळी पडलो असेल तर ते योग्य ठरत नाही याच्यासाठी म्हणतोय. मला ही निंदा नादस्ती नको याच्यासाठी जा म्हणतोय. मला सीतेचा त्याग. नाही प्रभू, प्रभू, माझ्या मुखातून निघणाऱ्या शब्दाला आवर घाला. कोणता निर्णय घेतात याचा विचार केलात का तुम्ही? मी पूर्णपणे निर्णय घेतला. तुम्ही निर्णय का घेतल्याने माझ्या ध्यानी आलं. एका सामान्य रजकानं निंदा करावी आणि एका सामान्याच्या शब्दावर विश्वास ठेवून या लाख अयोध्येतील जनतेवरील विश्वासाला तडा देऊन माईंचा त्याग जाईल. अरे एक काय आणि लाख काय? अरे लाख बोलले का आणि एक बोलला काय सारखंच आहे. मग यावेळी अशा वागणं मला शोभा देत नाही. एक ध्यानी असू दे, माईंचा त्याग
मी शब्द ऐकतात मस्तक एकसारखं बधीर झालंय. तुम्ही त्याग काय करता निर्णय आता मला कळला आहे. यापेक्षा जे एका परिचयाचे शब्द बाहेर पडले ते मी ऐकले. मी तुम्हाला येऊन सांगितलं म्हणून तुम्ही निर्णय घेत आहात ना. मग हा तर तुम्ही निर्णय घेत असाल तर हे तर मी तुम्हाला सांगितलं नसतं तर निर्णय घेतला नसता. हे मी तुम्हाला सांगितले तर दोषी मी आहे. अरे ज्याचा गाडी मात्र अपराधाच्या कक्षेत जो बसताना त्याला शासन करण्याचा अधिकार या राजानं मला करीत नाही. अपराधाच्या कक्षेत याच्यापुढे जर मी त्या स्थितीत वागलो नसेल तर मी बसणार आहे. माझ्या चारित्र्याला तो गालबोटे याच्यासाठी नेत्रवटे ओघळणारा अश्रू थांबव आणि जा म्हणतोय. जाते तुम्ही दोघांचा आणि येते फक्त तू एकटाच ये म्हणतोय. तुम्ही बोलतात माईचा त्याग करण्यासाठी तुम्ही सांगता पण त्याग करत असताना एकट्याचा त्याग होत नाही. दोन गोष्टीचा त्याग करत आहात तुम्ही आणि तो दोन गोष्टीचा त्याग कोणता माहित आहे का? फक्त माईचा नव्हे. माई माझी आई आहे. तिला मत खरं दैवत मानलं. त्या आईचा त्याग म्हणजे काही मुलांचा त्याग नाही. त्यापेक्षा तुम्ही मला शासन करणं या राघवाच्या पावलावर पाऊल ठेवून वागत शब्दाचा अवेर कधी केला नाही. आज राजाला या संज्ञेला मी पात्र ठरलंय. राजानं प्रजेला शोभेल असा न्याय देणं राजाचं काम आहे. याच्यासाठी तुला सांगतोय माझा बंधू जरी असला असेल तर यावेळी ही राजआज्ञेचं उल्लंघन तुला कधीही करता येणार नाही. जा म्हणतोय. प्रभो तुम्ही निर्णय का घेतलात किंवा का नाही विचारण्याचा अधिकार सौमित्राला आणि तुमच्या शब्दाच्या बाहेर सौमित्र कधीच केला नाही. ज्या वनवासात तिला साथ देण्यासाठी आपल्या समवेत आले ज्या लंकादेश रावणाला ते त्यांच्यावर तिच्या जीवनात त्या यातना असताना सुद्धा एक आशेचा किरण तिच्या जीवनात होता. कारण वाटेल ते घडलं तरी आपले प्राण पण ते परमेश्वर आपली मुक्तता करेल या एका आशेवर माझी माई त्या संकटात सुद्धा धुंद देत होते आणि ज्याच्यावर विश्वासावर होती ती इतर व्यक्ती हत्या करत असेल. यावेळी जाणं हे तुझं काम. केलेली आज्ञा सर्वस्व शिरसावणे मानणं तुझं सर्वस्व कर्तव्य. आपल्या शब्दाच्या बाहेर मी कधीच गेलो नाही. अर्थात निर्णय तुम्ही घेतला. दुर्दैव की आज मुलावर वेळ स्वतःच्या आईचा त्याग केला. नशिबात काय असेल कोण जाणे पण प्रभूच्या आज्ञेच्या बाहेर कधीही न राहिलेलं सौमित्र जातोय. आज हृदय कठार ठेवलं स्वतःच्या आईला. माझे जीवन असेच काहे. माझे जीवन गुपितन कळले कुणा. गुपितन कळले कुणा. असेच काहे माझे जीवन. असेच काहे माझे जीवन. असेच काहे माझे जीवन. चिताई चिंताई दोन जोडी भावंडात. चिताई मेलेल्या माणसाची राख करते तर चिंताई संपूर्ण माणसाच्या जीवनाचा कोळसे करते. आज तसंच करते. माझी जानकी काय आहे मला जाणीव. जगनिंदा जर झाली असेल तर जगाचा सर्वस्व डांबोरी जर पिटला असेल तर त्याच्यासारखं या जगात दुसरं. आणि म्हणूनच मी आज माझ्या जानकीचा विचार काय होईल
भान झाले त्यांनी मला शब्द दिलाय. प्रभू रामचंद्रांचा शब्द म्हणजे त्यांचं ते वचनच की माझे डोहाळ्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करणार. म्हणजे मला साधू संतांची सेवा करण्यासाठी त्या अरण्याच्या ठिकाणी मी जाणार आहे आणि त्यांची सेवा करून मी पुन्हा माघारी येणार. अगदी हर्षभरीत झाले. मला केव्हा निरोप केव्हा संदेश येईल असंच मला वाटतंय. काहीच कळत नाही. पण माझं मन एकसारखं उतावेळ झालंय. कधी एकदा जाईन, कधी त्यांची सेवा करीन. ते घनदाट अरण्य केव्हा पाहिन आणि केव्हा पुन्हा इथपर्यंत येईन असंच झालंय. काहीच कळत नाही. पण अजूनपर्यंत का आले नसते संदेशही कुणाचं नाही. मार्गप्रक्षेप इच्छा त्यांची करते. मन उताळाव झालंय. सर्व दिशेने एकसारखं फिरतंय आणि या वाऱ्याच्या वेगानं माझं मन फिरत असताना पुन्हा उदास होतं. का कुणास ठाऊक का माझी एवढ्या लवकर इच्छा पूर्ण होत नाही. पण तरी सुद्धा मी नैराश्य माझ्या नशिबी कधीच नाही. येणार सुद्धा नाही. कारण हसत असते. संकट दुःख आलं तरी सुद्धा हसत हसत त्याला सामोरं जाणं. मग या सुखासाठी मी आतुरले. ज्या क्षणासाठी मी अधीर झाले तो आनंदाचा क्षण म्हणजे माझ्या डोळ्यात जी माझी इच्छा आहे ती पूर्ण व्हायला हवी. पण मला वाटतं त्यांच्याच भावनांचा आवाज आहे ना. पण असं काय होतंय. मन एकसारखं चंचल बनतंय. पुन्हा पुन्हा वेगानं धावतंय. कधी एकदा जाईल असं साधू संतांचं दर्शन. मग ती इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी प्रभूनं माझ्यावर दिली आहे. खरंय. अगं रस सुसज्ज केलाय. मग आता वेळ नकोय. मन अधीर झालंय. केव्हा त्या ऋषी मुनींना काही नसं झालंय. होईना तर सध्या
म्हणून ती प्रफुल्लित बनले. पण तरी सुद्धा ओढ लागली ती ऋषी मुनींचं दर्शन केव्हा. पण भाऊजी असं काय, मी एवढी आनंदित आहे, मी हर्षभरीत झाले. एवढंच नव्हे तर ही माझी प्रभूंनी इच्छा का पूर्ण केली हे तुम्हाला माहित आहे ना. कारण क्षणच असं असतो की तिला काहीतरी खावंसं वाटतं. आणि जाऊ दे भाऊजी, त्यांना माहिती आहे. आणि ही जी इच्छा आहे ती डोहाळे लागल्यानंतरची इच्छा. आणि म्हणूनच ऋषीमुनींचं दर्शन. तुम्हाला नाही का आनंद झाला. शब्द एकदाच परमानंद ऐकून झाला होता. माई आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी अरण्यात तुम्हाला घेऊन सौमित्र आलाय. त्यालाही कारण आहे. मला एक सांगा, रथ एकसारखा वायू वेगानं दौडत असताना इथं स्थिर झाला. यालाही कारण आहे. आणि राजमार्गानं जात असताना या आड मार्गानं तेव्हा आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा हा मार्ग नव्हता. मग या मार्गानं तुम्ही रथ का. यालाही कारण आहे. राजमार्गानं जाणारा रथ या आड मार्गानं सौमित्र आणीला याला सुद्धा फार महाभयंकर कारण आहे. आणि तो माई रथ आता इथंच थांबायला जाणार आहे. करता भाऊजी, याच्या पुढे तो रथ नाही जाणार आहे. याच्या पुढे तो रथ आता नाही जाऊ शकत. तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही माझ्या ध्यानी आला. पण माझं मन एकसारखं अधीर बनलंय. अगदी या अश्वांपेक्षाही माझं मन दौड घेते. आणि असं असताना तुम्ही म्हणता की हा रथ जो स्थिरावलाय तो पुढे जाणार नाही. जाणतोय मी आपलं मन. तुमच्या मनाची तळमळी या सौमित्रानं सुद्धा ओळखली आहे. मी का खिन्न आहे, का विचारी आहे. आणि या अरण्यात मी तुम्हाला का घेऊन आलो हे जर तुम्ही ऐका. म्हणजे ते शब्द माझ्या मुखातून नाही बाहेर पडत. माझ्या मुखातून निघणारे शब्द ओठांच्या होत आहे. आणि ते शब्द जर माझ्या मुखातून बाहेर पडल्याने तुम्ही ऐकला आहात तर माता दुबंगल्याचा भास होईल. आकाश कोसळण्याचा भास तुम्हाला होईल. काय बोलता तुम्ही. माझं मन एकसारखं विचारी बनले हो. आनंदित असताना बेभानपणे ते मन धावत असताना तुम्ही ज्या स्थितीत जे बोलताय ना माझं मन खरंच विचारताना बनलंय. काय घडलं. दुर्दैव माथे की वेळ माझ्यावर आली आहे. कर्माच्या आईच्या जागी तुम्ही पूज्य आहात. आणि एका कर्माच्या माऊलीला मुलांना सांगणं याच्या इच्छा दुर्भाग्य कोणतं आहे. मला ऐकायचंय काय घडलं, काय झालं, का रस स्थिरावला या. ऐका बाई, मन कठोर ठेवून ऐका. हृदयावर आघात होईल ते हृदय घट्ट करा. या अरण्यात तुम्हाला जे आणीलाय ना तुम्हाला लागलेले डोहाळे पूर्ण करण्यासाठी नाही आणले. तुम्हाला लागलेले डोहाळे पूर्ण करणे फक्त निमित्त. म्हणजे आणि हे निमित्त साधून प्रभूंची आज्ञा तुमच्या सौमित्राला झाली आहे. मी तुम्हाला या अरण्यात काढलं माहिती आहे का. प्रभून मी तुमचा कायम पण भाऊजी झालं तरी काय. काय असा अपराध मी केला सांगा ना. कुठं अधर्मानं वागले मला कळेल का. कोण जगात म्हणेल तुम्ही अन्यायाकडे वळाल. कोण जगात सांगू शकेल तुम्ही अपराधी आहात. प्रभूने तुमच्या सौमित्रावर जबाबदारी दिली की जनमानसात काय चाललंय. जनमानसात आपल्या बाबतीत कोण काय बुजबुजतंय ही जबाबदारी मी माझ्यावर दिली. प्रत्येकाने तुमचा गुणगान गात होत आहे. मी एका रजगाच्या घरी ज्यावेळी माझं जाणं झालं ना त्यावेळी रजग आणि रजक पत्नी अधोघात चाललेल्या भांडणात रजगाच्या मुखातून निघणारे शब्द की आज त्या भांडणात एकच उद्गार बाहेर पडले. कोणता. लंकादी श्रावणाच्या सानिध्यात 6 महिने राहिलेली जाहती प्रभू रामचंद्रानं पुन्हा तिचा स्वीकार केलाय.
स्वतःचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी अहोरात्र मी झटले. एवढं नव्हे तर जो प्रभूंना 14 वर्षाचा वनवास होता तो मी भोगीला. त्यांची सावली म्हणून मी त्यांच्यासोबत 14 वर्षे मी राहिली. मग सांगा मी कुठे अधर्मानं वागले? प्रभू रामचंद्र म्हणजे जगाचा देव, असं असताना माझ्या बाबतीत असं का? सांग काय घडलं? या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. याला एक कारण आहे. मी माझ्या मनानं सांगू शकेन. या माझ्या दैवतासारखं दैवत जगात कुणीही नाहीये. पण माई प्रभूच्या निर्णयापुढं सौमित्र हतबल आहे. प्रभू त्या शब्द सौमित्र कधी तुमचा त्याग करण्यासाठी त्यांनी आलाय. याच्यापुढे तुमचं जीवन तुम्हाला एकाकी जगावं लागणार. जीवन सीताजी जानकी आजपर्यंत जग म्हणत होतं की ते निष्कलंक आहे. एवढंच नव्हे तर अयोध्येतील प्रजाजनांना सत्य पटावं म्हणून जेव्हा 14 वर्षाचा वनवास बघून मी इथपर्यंत आले तेव्हा अग्नी दिव्य सुद्धा गेलं. मग जर खरंच मी जर कलंकित असले असते तर त्या अग्नी सडून भस्म झाले असते. हे प्रभू रामचंद्रांना माहित नसावं का? एवढ्या दृष्टीने मी अग्नीत सुद्धा प्रज्वलित न होता पुन्हा त्यांची सेवा करू लागले. बघत असताना त्या प्रभू रामचंद्रांना माझा त्याग करा. नाही मला नाही मला नाही जेणं सगळं असह्य मला झालंय. तशा ती जादही कधी नाहत गरजतोय. कारण ती जानकी पापी नाही. जानकी पापी नाही. या अरण्याच्या ठिकाणी मी कुठे जाऊ? काय करू? इथे या अरण्यात माझ्याजवळ कोण आहे? 14 वर्षाचा वनवास भोगत असताना सौभाग्यधन्याने तुम्ही तरी माझ्या समवेत होता. पण आज हा वनवास मला एकट्यानं भोगावा लागणार आहे. 14 वर्षांच्या वनवासाची मला तमा नाही हो. कारण माझी सौभाग्य देवता माझ्या बरोबर होती. आणि भाऊजी तुम्ही सुद्धा आमच्या सेवेसाठी होता. पण आज मी कुठं जाऊ? मला कुठेही मार्ग दिसत नाही. या भयावणाऱ्या मी इथे एकटी राहणार आहे. तुमच्या मनाला तरी पडतं का? नाही रे परमेश्वरा, नाही रे सगळं हे जीवन तुम्ही सौमित्राशी
नाही बोला. सौमित्र प्रभू माझा विश्वास होता रे जे तुझ्या विश्वासावर अवलंबून असणारी काही शब्द ऐकेल त्यावेळी काय होईल तिच्या मनात. अखेर ते शब्द माहीत ऐकतात कारण प्रभूची आज्ञा पूर्ण करणे ही तुझी जबाबदारी आहे. शब्द ऐकतात आता माझी माई निचेष्ट पडली आहे. प्रभू आई क्षमा कर तुझ्या या सौमित्राला. माझं मन धरत नाहीये पण आता माझं हृदय कठोर ठेवावं लागलंय प्रभू. आणि आज अशा अवस्थेत तुला एकटीला सोडूनच सौमित्र जातोय. या तुझ्या सौमित्राला हो सत्याला जगी थारा नाही. रक्त तुटे रे स्वार्थ पायी. कैवले खहा ज्याचा जाला नाही कधी टळला. नाही कधी टळला. खेळ नशिबाचा नाही पुन्हा टळला. खेळ नशिबाचा नाही अशा अवस्थेत माझ्या माईला त्याहून मी जातोय. त्या माझ्या माईवर कृपा दृष्टी ठेवा. माझी एकच तुम्हाला कळकळची विनवणी आहे. या माझ्या माईवर सावली क्षत्र धरा. विसरू नका. हे उदित नारायण अखिल विश्वाला प्रकाशमय करून सोडतोय ना. तुझी कोवळी किरण प्रत्येक माणूस सहन करू शकतोय पण ती तुझी प्रखर किरण माणसाला सहन होत नाहीये. इथं माझी निचेष्ट माई आहे. सूर्य नारायण मी तुझ्या जवळ हात जोडतोय. तुझी प्रखर किरण माझ्या माईवर नको टाकू. हे अन्नात वावरणारा पशु पक्षानो हे पक्षानो तुम्ही तुमच्या पिल्लासाठी स्वतःच्या चोची तुझं घेऊ देतात. माझी एकच प्रार्थना माझ्या माईच्या भुकीचं शांतवन करण्यासाठी तुम्ही तत्पर व्हा. तुम्ही हे अरण्य आणि अरण्याची क्रूर शपथ. हे क्रूर शपथानं तुम्ही माणसाचे लटके लटके तोडायला तुला मागं पुढे पाहत नाहीत ना. मग आज सौमित्र तुमच्या जवळ भीक मागतोय. माझ्या माईच्या बाबतीत अन्याय करू नका. माई आज्ञातोय सौमित्र. सत्याला जगी थारा नाही. रक्त तुटे रे स्वार्थ पायी. दैवलेख हा ज्याचा जाला नाही कधी टळला. नाही कधी टळला. खेळ नशिबाचा नाही पुन्हा टळला. हा खेळ नशिबाचा
देवा, अरे तुझ्या जर मनात आलं तर दगडाची नाव सुद्धा पाण्यावरून तरून जाऊ शकेल. अग्नीच्या पठारावर शेत पिकू लागतील अशी तुझ्या गात लीला. अर्थात तुझे लीला लागाव प्राशन करण्यासाठी आम्ही साधू संतांनी स्वतःच्या शरीराला शिक्षा दिली आहे. पण भगवान, या निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजे मानवाचा देह आहे. हा मानवी देह म्हणजे 9 द्वारांनी नटलेली नगरी आहे. अर्थात हा देह म्हणजे डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिरवेने रस चाखितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहु काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरवून उठतो, ही ईश्वराची दया. भगवान, याच तुझ्या लीला दाखवायला हा महर्षी वाल्मिकी कोटी कोटी प्रणाम करतोय. बोलता बोलता केव्हाच वेळ निघून गेला. पक्षी राजाच्या मधुर कुंजनानं निद्रेच्या अधिष्ठाना माझा देह माझ्या स्वाधीन करून घेतला. गंगा तीरे गेलो, सचैलाचं स्नान केलं, उगवत्या सूर्य नारायणाला अर्घदान देऊन वैराग्याच्या साधनेसाठी म्हणून शिवालयाचा मार्ग पत्करला. शिव स्तुती आरंभली आणि शेवटी आश्रमापर्यंत माझी पावलं मी वळवली आहे. पण हा काय चमत्कार पाहतोय. माध्यानीची वेळ, आभाईचा राणा सूर्यनारायण हाता हाताने वर येतोय. असं असून सुद्धा जिकडे तिकडे गडात अंधार पसरलेला आहे. काय प्रकार असेल कुणास ठाऊक. हे सार अरण्य झोपी गेलाय की का असा भास होतोय. मधुर पक्ष्यांचा ऐकू येणारा किलबिलाट आज बंद झालाय. मधुर वाद्यमेळ वाजवणारी पाखरं आज मुकी का बनली. होय, ते पहा, पर्वताच्या रोखाने उडणारे ते धिप्पाट गरुड पक्षी कुणाच्या तरी आगमनाची चाहूल देत आहेत आणि आश्रमाच्या सभोवताली वावरणार हे मृग, ही हरणाची पाडसं वारंवार दक्षिण दिशेकडे तोंड करून गेले. अर्थात ज्याच दिशेला मार्गक्रमण करणार काहीतरी आघाडी घडलाय, हेच खरंय. कोणी काय स्त्री कोण म्हणतोय, उठ म्हणतोय, बाळ उठ म्हणतोय, बाळ उठ म्हणतोय. अरे बापरे, ही तर निश्चित पडली आहे. ही मूर्छितावस्थेत आहे. अर्थात हिला जागृती देणं हे गरजेचं आहे. याच्यासाठी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम. बाळ, घाबरू नकोस. अगं, मी कुणी लुटारू नाही, मी कुणी दरोडेखोर नव्हे, मी कुणी पांथस्त आहे. एक लक्षात ठेव, या देहाला महर्षी वाल्मिकी असं म्हणतात. होय, त्यांचं नाव मी ऐकलंय, त्यांच्या नावाची ख्याती मी ऐकली. तेच वाल्मिकी बाळ उठ म्हणतोय. पण सांगा, उठ. तुम्ही मला का श्रोतेवर आणलं. मला जगायची इच्छा नाही हो. जगून तरी काय करू मी, कुठं जाऊ. श्रीराम जय राम जय जय राम. बाळ, तुझ्या मुखावाटे निघणारे हे शब्दांचे पारिजात ऐकले आणि मन विषिन्न झालंय. बाळ, ओळखतोय का मी तुला, ओळखतोय का मी तुला. तुम्ही ओळखलं. हाय बाळ, तू कुणी सामान्य आहेस. अगं, मिथिलाधिपती राजकर्ता राजा जनक याची एकुलती एक कन्या, भूमी कन्या सीता आहे. बाळ, हे खरं आहे ना. हा म्हणून खरं आहे. पण आज माझ्या दुर्भाग्याचा दिवस घडला. माझ्या आशा सगळ्या मावळल्या. जगण्याची इच्छा नाही हो. अगदी मन अधीर झाले होते.
सगळी स्वप्न उराशी बाळगून मी इथपर्यंत आले, पण एवढ्या क्षणात ते मातीमोल होतील असं वाटलं नव्हतं. बाळा, दैवाला दोष देतेस आणि यावेळी तुझ्या दैवाला दोष देऊन त्या ठिकाणी अधोअधो करून धरणीकडे पाहून रुदन करतेस. तर बाळा थांब म्हणतोय, कारण तेस तू. याचं कारणच असं, आजपर्यंत एक निष्ठतेनं एक या प्रभू रामचंद्रांची मी सेवा केली, भक्ती केली. त्यास माझ्या सौभाग्य धनीने या जानकीचा त्याग केला. जानकी, काय म्हणतेस? प्रभू रामचंद्राने तुझा त्याग केलेला आहे. लोकनिंदेपायी, जननिंदेपायी प्रभू रामचंद्राने तुझा त्याग केला आणि म्हणून तू रुदन करतेस. बाळ घाबरू नकोस. अगं या विश्वात जे अटळ असतं ते केव्हाही टळत नाही. एक लक्षात ठेव, म्हणूनच म्हणतोय आज तू रुदन करतेस याला कारण तुला कुणाचा आधार नाही. जगण्याची इच्छा नाही हो. नाही चला चला तुम्ही. नाही बाळ, आता आत्मनाश करण्यापासून नाही बाळ, असं करू नकोस. अगं काय तुला अधिकार पोचतोय आत्मघात करण्याचा? अगं काय तुला अधिकार पोचतोय आत्महत्या करण्याचा? त्याचा अर्थ नाही बाळा, तुला आत्महत्या करण्याचा अधिकार पोचत नाही. याला कारण अगं तुझ्या सर्वांगाचं मी निरीक्षण केलंय. अगं तू गर्भलक्षणाने मंडित आहेस. अगं तू गर्भावस्थेत आहेस. अर्थात तू ज्यावेळी तुझी हत्या करशील त्यावेळी तू एकटी नव्हेस तर तुझ्या उदरात रघुवंश वाढतोय. तुझ्या उदरात रघुवंश वाढतोय आणि याचा तुला सांभाळ केला पाहिजे. सांभाळ? या अरण्यात मी एकटीच कसा सांभाळ करणार आहे? कोण आहे इथं? तुझा सांभाळ कोण करणार ही एकच चिंता. मग बाळ ऐक, अगं कावेरीच्या घरच्या जन्माला आलेला कोकिळेला सुद्धा निसर्गानं केव्हाही कमी लेखलेलं नाही. म्हणून ऐक, अगं तुझा सांभाळ हा महर्षी वाल्मिकी करणार आहे. होय बा, तुझा सांभाळ मी करणार आहे. होय, कसं जर असेल तर रघुकुलाचा वंश वाढविणं हे माझं कर्तव्य आहे. मला वाटत होतं हे जीवन संपवावं, उद्ध्वस्त करावं. पण महान, तुम्ही जर मला आसरा देत असाल तर माझं कर्तव्य मी पूर्ण करणार आहे. बाप, कधीही चिंता करू नकोस. अगं तुझा पिता मिथिलाधिपती राजकर्ता राजा जनक माझा परम शिष्य आहे. आजपासून तू माझ्या आश्रमात राहशील. ती माझी कन्या म्हणून, तुझा पालक पिता म्हणून मी तुझा पालन पोषण करीन. चिंता करू नकोस. पण बाबा, तुम्ही जर माझं कन्येप्रमाणे पालन पोषण करत असाल तर रघुकुलाचा वंश वाढविणं हे माझं कर्तव्य आहे. बाबा, चुडे मंडीत हो असं म्हणजे कर्तव्य आहे. उठ बाबा, उठ ते डोळे म्हणतोय. चल म्हणतोय माझ्या बरोबर. श्रीराम सदोदित राम स्मरावा, राम सदोदित राम स्मरावा, राम मंगलदायक नाम प्रभूते, मंगलदायक 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 नाम प्रभूते. हे स्मरावा राम सदोदित, हे स्मरावा, हे स्मरावा, हे स्मरावा राम सदोदित, राम सदोदित राम स्मरावा, राम सदोदित राम स्मरावा.